मैदानावरती आहे. सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल. दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय, करो या मरो, मैदानाच्या आतमध्ये जिंकू किंवा मरू हा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलाय. दोन्ही संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच. दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा. कर्जत प्रीमियर लीग आणि कर्जत प्रीमियर लीगचा अतिशय महत्त्वाचा मुकाबला. पहिलाच बॉल, खोलवर टप्पा, यॉर्कर लेंथ, कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. स्वतःचा बचाव करत असताना निश्चितच खोदून काढण्याचा प्रयत्न. डॉट आलाय. पहिल्याच बॉलवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. बॅटिंग करण्यासाठी समीर माळी आणि करण बाबरे ही सलामीची जोडी या ठिकाणी मैदानावरती उतरलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मंचावरती मान्यवर उपस्थित झालेत. प्रतीकजी जाधव, मनीष दादा जाधव, त्याचबरोबर अनंता भोईर या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या षटकाला सुरुवात झाली. सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. तुम्ही पाहताय तर अगदी दर्जेदार सुरुवात करत असताना षटक क्रमांक 1 ला सुरुवात केली आकाश गायकर, ज्यांना आपल्या वेगाचा परिचय इथे द्यायला सुरुवात केली आहे. दोन्ही संघांच्या दरम्यान मोठी मॅच, बिग फाईट मुकाबला. केपीएल मध्ये आपल्या नावाचं वर्चस्व आणि अस्तित्व ठेवायचं असेल, ही मॅच महत्वाची. कट केलंय पॉइंटच्या डोक्यावरनं, जबरदस्त फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाला सुरुवात केली आहे. पहिला चौकार. या दोन सलामीवीरांनी सुरुवात करतायत. बॉलर पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल आडव्या बॅटनं कडक हिट. फिल्डर दूरवरनं येऊन अडवण्याचा प्रयत्न जरूर करेल, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. या मॅचचा आणि या षटकाचा हा दुसरा चौकार. उपस्थित आहेत विजयजी पाटील साहेब खोपोलीवरनं आणि त्याचबरोबर विजयजी जाधव कोंदिवडेवरनं या ठिकाणी उपस्थित आहेत. दोनही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. त्याचबरोबर मान्यवर रुपेशजी घारे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. क्रीडानगरीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. मंचावरती आपण सर्वजण उपस्थित आहात. पुनश्च एकदा शब्द सुमनांनी स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. इथे आपण पाहताय पहिल्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती टोटल जर आपण पाहिली तर 9 धावा, बिनबाद 9. 6 षटकांची मॅच. पहिलं षटक मार्गस्थ होतं, ते समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती बिनबाद 9 धावा. नाणेफेकीचा कौल जिंकला वंश 11 या टीमनं आणि निश्चित क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिल्या षटकात 9 धावा आल्यात. इथे आपण पाहताय तर संमिश्र सुरुवात दोन्ही टीमसाठी झाली आहे. 6 षटकांची मॅच आणि पहिल्या षटकात धावा आल्या 9. इथून कशा पद्धतीनं डाव पुढे सरकेल. सलामीची जोडी मैदानावरती समीर माळी आणि करण बाबरे दोनही आघाडीचे फलंदाज अजूनही मैदानात खेळतायत. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती 9 धावा टोटल जोडल्यात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होतीये. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तैनात होतोय. दुसऱ्या षटकासाठी अजय शिर्के. यावेळेस आपण पाहताय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक या ठिकाणी सुरुवात करतोय अनुभवी अजय शिर्के, ज्याच्यावरती फार मोठी जबाबदारी संपूर्ण संघाला घेऊन चालत असताना निश्चित आपल्या टीमला एक चांगली दिशा देण्याचं काम त्याला करावं लागेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल आपण पाहताय टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना हा निर्धाव येतोय. कुठल्याही प्रकारचं उत्तर या चेंडूवरती नव्हतं.
समीर माळी जबरदस्त खेळ सातत्यानं या वर्षीच्या हंगामात राहिलाय. अगदी 2 दिवसापूर्वीच आपण पाहिलं असेल तर निश्चित चर्चा होत राहील. फटका चांगला आडव्या बॅटनं कडक हिट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मिड विकेट बाउंड्रीला सलामी देत असताना समीर माळीचा कडक हिट सिक्सर. डॉट सुद्धा पाहायला मिळाले. इथे आपण पाहता एक षटकार लगेचच अजयनं कमबॅक केलं. चांगलं बॅटल रंगेल. दोन जखमी वाघांच्या दरम्यान चाललेली झुंज तुम्हाला पाहायला मिळते. दोन पराभूत संघांच्या दरम्यान ही मॅच हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. डू ऑर डायचा मुकाबला. चारही बाजूला तुम्ही पाहताय प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी आपल्या आवडत्या प्लेयरला पाहण्यासाठी आणि आपल्या आवडत्या संघाला इथे सपोर्ट करण्यासाठी. मान्यवर उत्तमजी देशमुख साहेब संघ मालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेबांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. उत्तमदादा देशमुख टीमचे ओनर आहेत. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. षटक दुसरं ओव्हर नंबर 2 गोलंदाज पुन्हा एकदा तयार अजय शिर्के. इथे समोर चाबूक चपराक फटका दमदार फिल्डर आहे दूरवरनं जाऊन झेलण्याचा प्रयत्न त्यानं केलाय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू रवाना षटकार. ज्याच्याविषयी आपण चर्चा करत होतो अगदी मागच्याच आठवड्यामध्ये बदलापूरला आपण पाहिलं असेल साई एकविरा चषकामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आणि निश्चितच भडवळ B+ या आपल्या ग्रामीण संघासाठी खेळत असताना तिथे रण मैदान ज्यानं करून सोडलं होतं तोच समीर माळी. इथे उंच गेलाय झेलची संधी दूरवरनं फिल्डर आलाय झेलची संधी आणि या संधीचं सोनं करत असताना खेळ संपलाय. स्कोअर कार्ड वरती टोटल आपण पाहताय धावा बनल्यात 21. आता मात्र निश्चितच 21 धावा जरूर बनल्यात मात्र सलामीचा फलंदाज जो सेट होता त्याला मैदान सोडावं लागलं. आमचे स्कोरर मित्र रत्नदीपजी आणि त्यांच्याबरोबर शैलेश दोघांचंही आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून त्यांचं काम असतं आणि निश्चितच या ठिकाणी अतिशय सुंदर कामगिरी दोघंही आमचे बंधुराज या ठिकाणी करतायत. दोघांचं आम्ही मनापासून कौतुक आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती समीर माळी परतलाय. त्याच्या जागेवरती बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संकेत बाबरे आलाय. करण बाबरे आणि संकेत बाबरे हे दोन बाबरे बंधुराज मैदानावरती आलेत. दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी असेल टीमला इथून पुढे घेऊन जाण्याची. 2 षटकांमध्ये टोटल जर आपण पाहिली तर 21 बनल्यात. 10.5 ची सरासरी संध्याकाळचं वातावरण आहे आणि या अनुषंगाने तुम्ही पाहाल तर नक्कीच या धावा सुद्धा अतिशय चांगल्या मानल्या जातील. एक बाद 21 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. बॉलर तयार. पहिलाच बॉल उंच गेलाय स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय. दूरवरनं फिल्डर येतोय जबरदस्त जज केलं अप्रतिम झेल आणि फलंदाज माघारी परतत असताना लागलाय दुसरा झटका. विकेट डाऊन.
असताना झटका लागलाय दुसरा. 2 बाद धावफलक स्थिरावलंय 21 या धावसंख्येवरती. 6 षटकांची मॅच. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. अतिशय दर्जेदार दमदार हे क्रीडांगण लक्ष्मीबाई मैदान वरई आणि या वरईच्या मैदानावरती ऐतिहासिक क्रीडांगणावरती झांजे बंधूंचं हे सुंदर आयोजन. कर्जत प्रीमियर लीगची जबाबदारी यावर्षी झांजे ब्रदर्स जय हनुमान वरई या टीमनं आणि संपूर्ण त्यांच्या मित्र परिवारानं उचलली. नितीनदादा झांजे आणि प्रशांतदादा झांजे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळींनी अतिशय दर्जेदार आयोजन ॲज युजल दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी सजवलेलं तुम्हाला पाहायला मिळतंय. चांगला चेंडू सातत्यानं गोलंदाजी अतिशय अप्रतिम करतायत आकाश गायकर. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. धावफलक स्थिरावलेला आहे. 2 षटकात टोटल आपण पाहिली तर बनल्या होत्या 21 धावा. धावफलक स्थिरावलंय. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण आहोत. 6 षटकांची मॅच. जरी आपण पाहताय फ्लड लाईट मध्ये मॅच खेळवली जात असली तरी 6 षटकांमध्ये सन्मानजनक धावसंख्या 50 ते 55 तुमच्या पदरात असाव्यात. मॅच बनेल. इथे आपण पाहताय थोडा रनवे मध्ये अडथळा. आकाश गायकर वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक या ठिकाणी हाताळतोय. पहिल्या षटकात त्यानं 9 धावा खर्च केल्या ओव्हर नंबर 1 मध्ये आणि आता तिसरं षटक सांघिक आणि वैयक्तिक दुसरं. यावेळेस समोर टोलावलाय, उंच गेलाय, फिल्डर दूरवरनं येतोय, जज करतोय. चांगली फिल्डिंग, सुंदर झेल. फलंदाज माघारी परतेल. अजून एक विकेट मिळाली. फलंदाज बाद. ते विश्वचषकापर्यंत पसरलाय. भारतीय संघासाठी सुद्धा एक चॅलेंज उभं राहिलंय. उद्याचा सामना जिंकणं फार गरजेचं असेल. भारतीय संघ सुद्धा थोडासा तिथे संघर्ष करतोय. लीग स्टेजमध्ये प्रत्येक सामना जिंकले त्यानंतर एक नॉकआउट पंच आपण पाहिला तर साऊथ आफ्रिकेनं आपल्याला दिला. त्यानंतर पुनश्च एकदा कमबॅक केलं. काल झिम्बाब्वेला हरवलं. उद्याच्या दिवसामध्ये वेस्ट इंडिजची चुनवती आपल्या समोर असणार आहे. भारतीय संघाला शुभेच्छा आपण देऊयात. केपीएलच्या माध्यमातून जबरदस्त ही स्पर्धा या ठिकाणी पार पडत असताना आपण पाहताय. अर्थातच गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा फिवर हा खेळच असा आहे. अगदी लहान वयापासून ते अगदी वयोवृद्धापर्यंत आपण सर्वजण या खेळाच्या प्रेमात असतो. आपले तीनही पंच तुम्ही पाहताय. मुन्ना पठाण सर ज्यांनी संपूर्ण कारकीर्द टेनिस क्रिकेट गाजवलं. एक कालचा मुन्ना भाय मुन्ना पठाण सरांचा खेळ पाहिला म्हणजे दूर दूरवरनं अगदी पायी प्रवास करून आम्ही सुद्धा 20-20 किलोमीटर अंतर पार करून मॅच पाहण्यासाठी जायचो. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी. निश्चित आपण पाहताय मुन्ना पठाण सर यांच्याविषयी आपण बोलत होतो. एक लिजेंडरी क्रिकेटर. त्यानंतर आपण पाहताय तर एक चांगले लिजेंडरी अंपायर म्हणून आज काम पाहतायत. गेली कित्येक वर्ष साता समुद्र पार जाऊन आपल्या पंचांच्या पंचगिरीच्या भूमिकेनं सर्वांना इम्प्रेस केलं. तनमन आणि धनानं काम करणारे व्यक्तिमत्व, कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा कधीच नाही केली, म्हणून आज नाव मोठं आहे. त्याचबरोबर उमेश केने सर, तिघही पंचांचं मनापासून कौतुक आपण जरूर करू. मात्र इथे पहिलं कौतुक या फलंदाजाचं केलं जाईल. फटका जबरदस्त, बॅट आडवी केली आणि आडव्या बॅटचा कडवा तिखट प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. प्रत्येक वेळेला चेंडू ज्या वेळेला हारवेल, ज्या वेळेला फुटेल, त्या वेळेला नवीनच दिला जाईल.
आयोजन समितीची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत देत आहोत. इथे आपण पाहताय जबरदस्त करारा प्रहार सौरभ बाबरेच्या बॅटमधनं आपण पाहताय सिक्सर मिळाला आणि धाव फलकाला वेगळी उंची देण्याचं काम त्यानं केलं. टोटल जर आपण पाहिलं तर 27 धावा धाव फलकावरती, 27 ऑन बोर्ड. 3 षटकांचा खेळ संपला. ही मॅच रंगेल. या अगोदरची मॅच आपण जरूर पाहिलं, थोडासा लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळाला. मात्र या मॅच मध्ये तुम्ही पाहताय तर 3 षटकांची सांगता झाली आहे. 27 बनल्यात. इथून उर्वरित 3 षटकात किती बनतील हे आपल्याला पाहावं लागेल. धावफलकावरती किती सजल्या जातील. 27 बनलेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. इथे आपण पाहताय गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. ओव्हर नंबर 4 ची जिम्मेदारी घेऊन अजय शिर्के पहिलं षटक लाजवाब टाकलं. इथे आपण पाहताय तर चौथ्या षटकासाठी तयार. पहिलाच बॉल अपट बार अपस्टम्पच्या अगदी जास्त बाहेरून निघून जातोय. अंपायर आमच्याकडे वळाले वाईट बॉलचा कॉल देत आहेत. त्याचबरोबर वन बाउंसचा इशारा सुद्धा गोलंदाजाला ही धोक्याची घंटा. आणि निश्चितच चुकीच्या पद्धतीचा अजून एखादा बाउन्सर आला तर धोका होऊ शकतो. बॉलर तयार अजय शिर्के. यावेळेस समोरच्या दिशेला टोलावलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहे लॉंग ऑफला, पकडून फेक करेल. एकच सिंगल मिळेल. सिंगल एका धावेची मदत धावफलकाला केली जाईल आणि स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीनं पुढे सरकेल ते 29 या धावसंख्येवरती. 29. मुन्ना पठाण सरांविषयी आपण बोललो. उमेश केने सर म्हटलं म्हणजे भिवंडी एक्सप्रेस म्हणून त्यांची सुद्धा ख्याती. वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित. अजूनही 40+ क्रिकेट खेळतायत. इथे जागेवरनं टोलवलाय, उंच गेलाय. लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. फिल्डर जागेवरती आहे आणि प्रेक्षक बनून राहील. उंच आणि लांब जाणारा हा उत्तुंग भरारी घेणारा षटकार. चेंज द गेम वंजारपाडा बी या संघासाठी प्रतिनिधित्व करत असताना सौरभ बाबरेला आपण पाहिलं. इथे आपल्या व्यावसायिक संघासाठी सुद्धा आपल्या नावाची छाप मैदानाच्या आत सोडत असताना कर्जत प्रीमियर लीग मध्ये आपण आहोत. 2 उत्तुंग भरारी घेणारे जबरदस्त फटके आपण पाहिले. सौरभ बाबरे मॅच मध्ये आपण पाहताय तर सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल आपल्या टीमला करून देत असताना स्ट्राइक वरती पुन्हा एकदा तयार. इथे बॅटची एज प्लेड ऑन आणि फलंदाज माघारी परतत असताना इथे आपण पाहताय अजय शिर्केनं टाकली आहे जादुई गोलंदाजी आणि या जादुई चेंडूवरती फलंदाज बाद क्लीन बोल्ड. प्लेड ऑन बॅटची कडा लागली आणि त्यानंतर बोल्ड विकेट मिळाली आहे. अजय शिर्के ज्या फलंदाजाला निश्चितच बाद करणं गरजेचं होतं, जो फलंदाज डोकेदुखी ठरवू पाहत होता त्या फलंदाजाला माघारी पाठवलं. सौरभ बाबरे 2 षटकारांचं योगदान त्यानं दिलं, मात्र त्याला मैदान सोडावं लागलं. न्यू बॅटर मैदानात बॅटिंग करण्यासाठी संकेतला साथ देण्यासाठी फलंदाज आलाय भूषण. बॅटिंग करत असताना स्ट्राइक वरती तयार. उंचपुरा फलंदाज बॅटिंग करण्यासाठी स्ट्राइक वर भूषण. गोलंदाज अजय शिर्के. राईट अमोर द विकेट. पहिलाच बॉल फुलर लेनचा समोरच्या दिशेला खेळून काढले. सिंगल कंप्लीट झाली आहे. दूरवरनं फिल्डर आलाय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा आले आणि अतिशय वेगानं या 2 धावा कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांच्या दरम्यान चांगली आय कॉन्टॅक्ट, चांगलं कॉलिंग, चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं अंडरस्टँडिंग आपण पाहिलं. 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्यानंतर धावफलक पुढे सरकलं ते 37 बनल्यात. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. चौथं षटक मार्गस्थ आहे. समोरच्या दिशेला वॉट शॉट. मात्र फिल्डर बरोबर फाईन ठेवलाय अगदी समोर. एकच सिंगल मिळेल. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीनं जातंय. एकंदरीत आपण पाहिलं तर 4 षटकांच्या अंती टोटल 38 धावा, 38 ऑन बोर्ड.
ग्रामीण टेनिस क्रिकेट कर्जतचं आणि या सर्व कर्जतच्या सर्व ग्रामीणच्या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ उभं करून देण्याचं काम कर्जत ग्रामीण टेनिस क्रिकेटनं सातत्यानं केलं. त्यांच्याच माध्यमातून ही टुर्नामेंट या ठिकाणी पार पडत असताना त्यांना साथ मिळते. अर्थातच युथ आयकॉन प्रसाददादा थोरवे आणि अर्थातच महेंद्रजी थोरवे साहेब या परिसराचे कार्यसम्राट आमदार ज्यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी सातत्यानं राहिलं आणि निश्चित संपूर्ण क्रीडा रसिकांची मिळालेली ही साथ हुतात्मा स्मारक समिती मानिवली, ग्रामस्थ मंडळ वरई आणि सुशांत डेव्हलपर्स सर्वांचं मनापासून आभार आपण व्यक्त करूयात, कौतुक करूयात. अतिशय दर्जेदार स्पर्धा पार पडतीये. निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे मैदान रायगड म्हटलं म्हणजे शौर्याची आणि निश्चितच शिवरायांच्या इतिहासाची गाथा लिहिणारं हे राज्य आणि राज्याची राजधानी म्हणजेच रायगड. ज्या वेळेला शिवरायांना स्वराज्याची राजधानी शोधायची होती त्यावेळेला नक्कीच चर्चा झाली रायगडाची आणि रायगडाला सलामी ठोकणारा हा कडक हिट चेंडू सीमारेषेच्या बाहेर संघर्षमयी षटकार. या आकड्यावरती 45 ऑन बोर्ड चर्चा आपण करत होतो. रायगड म्हटलं म्हणजे शूरवीरांची भूमी, रायगड म्हटलं म्हणजे प्रामाणिक भूमी आणि निश्चितच स्वराज्याला ज्या वेळेला राजधानी पाहिजे होती त्यावेळेला रायगडाची आठवण महाराजांना झाली आणि आपल्या रायगडाला स्वराज्याच्या राजधानीचं स्वरूप प्राप्त झालं, मान मिळाला. त्यात शिवरायांच्या पाऊलखुणांनी पवित्र झालेल्या भूमीमध्ये आपण आहोत. कर्जत रायगड चर्चा होत राहील. इथे आपण पाहताय विकेटच्या मागे चेंडूला अडवलं, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. स्कोर कार्ड निश्चित स्थिरावलेला आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर धावा टोटल बनल्यात 45 चार गड्यांच्या मोबदल्यात 45 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना गोलंदाज कैलासच्या खांद्यावरती जबाबदारी. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार. संकेत बाबरे बॅटची कडा लागली आहे, चेंडू जातोय, फिल्डर आहे त्या ठिकाणी, जाऊन अडवून फेकेल. एक सिंगल कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेसाठी आलेत. स्ट्राईक हवी आहे संकेतला आणि या स्ट्राईक साठी आपण पाहताय विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. धक्का क्रमांक 5 फलंदाज बाद. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आपण करतो आहोत. इथे आपण पाहताय तर कर्जत प्रीमियर लीगचं हे पर्व 9 पार पडतंय. दिवस क्रमांक 2 मान्यवर प्रतीकदादा जाधव इथे उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत केलं जाईल. इथे आपण पाहताय जबरदस्त बॅटिंग करत असताना स्ट्राईक मला का हवी होती हे सांगायला सुरुवात केली आहे. बॅट्समन मैदानावरती खेळतोय संकेत बाबरे आणि त्यानं संकेत दिलेत. आम्हाला धावा भरपूर बनवायच्या आहेत. बिग हिट षटकार. यादव, अनंताजी भोईर, त्याचबरोबर मंचावरती विजयदादा पाटील खोपोलीवरनं, विजयदादा जाधव कोंडिवदेवरनं ही सर्व मंडळी आणि त्याचबरोबर रुपेशजी घारे या ठिकाणी मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. आपण आलात आणि इथे मंचाची शोभा वाढवलीत, आपलं मनापासून आभार. षटक क्रमांक 5 पाचव्या षटकावरती हल्ला. कैलासच्या या षटकामध्ये आलेला दुसरा षटकार. संकेत खेळतोय, फटका दर्जेदार. अगदी खाली क्षेत्र निवडत असताना चेंडू येतोय आमच्या समोर. दन 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 करत गवताच्या गालिच्याला आग लावत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
वरती टोटल आपण पाहिलं तर पाहायला मिळत आहे 56 धावा. अब तक 56, 5 षटकात बनल्या 56 धावा. उर्वरित शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सन्मानजनक धावसंख्या उभी राहिली आहे. पाया घातलाय. आता कळ चढवण्याचं काम कशा पद्धतीने केलं जाईल. 56 बनल्यात. उर्वरित आपण पाहिलं तर उर्वरित 6 बॉलवरती धावा किती बनतील यासाठी मैदानावरती जावं लागेल. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज पाचारित केला जातोय. धावा रोखण्याची जिम्मेदारी ज्याच्या खांद्यावरती असेल. स्कोर कार्ड वरती टोटल बनल्या 56 धावा. कशा पद्धतीनं रोखलं जाईल. बॅटिंग करत असताना संकेत बाबरे इन्फॉर्म. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं. त्याला साथ देण्यासाठी अक्षय आलाय. या 2 फलंदाजांना कसं रोखलं जाईल यासाठी गोलंदाज इथून तैनात केला जातोय. आदर्श आलाय. आदर्शला मात्र इथून आदर्श गोलंदाजी करावी लागेल. 5 षटकात 56 बनल्यात. धावा कशा रोखायच्या, धावा कशा थांबवायच्या, चांगल्या पद्धतीनं अभ्यासपूर्ण फलंदाजी संकेत करतोय आणि संकेतनं मात्र इथे धोक्याचे संकेत दिलेत. 56 बनल्यात. थंडी हळूहळू वाढायला लागली आहे. खेळपट्टी जर आपण पाहत असाल तर रंग बदलताना पाहायला मिळतीये. कालच्या दिवसात सुद्धा आपण पाहिलं, मगाशी प्रशांत दादांशी आमची चर्चा झाली. ज्या वेळेला दुपारच्या सत्रात मॅच चालू होते धावा भरपूर होत असतात. मात्र एकदा का इथे अंधार पडला, मैदानात गारवा पडायला सुरुवात झाली की मग मात्र धावा होणं अवघड होतं. इथे 56 बनल्यात. उर्वरित 1 षटकामध्ये किती बनतील आणि कशा पद्धतीचं आव्हान इथे उभे राहील हे आपल्याला पाहायचंय. 2 जखमी वाघांच्या दरम्यान ही झुंज आहे. डू ऑर डायचा मुकाबला. जिंकू किंवा मरू इथे आपलं युद्ध आहे सुरू. सामना जिंकायचा आहे. सामना कुठल्याही परिस्थितीत आम्हाला जिंकायचा आहे. या अनुषंगानं दोन्ही संघ ताकद लावतील. लास्ट ओव्हर फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल. प्रचंड वेग विकेट किपरच्या हातात गेलाय. सिंगल कंप्लीट होईल का हा प्रश्न आहे. सिंगल कंप्लीट होईल का हा प्रश्न आहे. पंचांना विचारलंय. सिंगल वरती संतुष्ट राहत आहेत. अंपायर डिसिजन आम्हाला मिळेल. 22चा इशारा. सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वरती 1 धाव येते. 1 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड टोटल जर आपण पाहिलं तर 57 या आकड्यावरती. शेवटच्या षटकासाठी आदर्श आलाय. पहिलाच बॉल त्यानं आदर्श टाकलाय. कुठल्याही प्रकारे मोठा फटका मारण्याची संधी दिली नाही. मात्र विकेट किपरच्या हातामधनं स्किट झाला आणि सिंगल धाव घेणं सोपं ठरलं. बॅटिंग करत असताना संकेत बाबरे, ज्याला स्ट्राईक हवी आहे, स्ट्राईक साठी तळमळतोय आणि निश्चित स्ट्राईक वरती येत असताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती टोटल 57 बनल्यात. उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्कोर कार्ड सजवण्याच्या प्रयत्नामध्ये असेल. आदर्श टू संकेत असा सामना तुम्ही पाहू शकाल. कर्जत प्रीमियर लीग, KPL, कर्जत रायगडची ही बहुचर्चित आणि मानाची अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. दर्जेदार आयोजन, नियोजन आणि या आयोजनाचा दुसरा दिवस या ठिकाणी पार पडतोय. दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये आपण स्पर्धा पाहताय. षटक क्रमांक 5 संपलं त्यावेळेला 56 बनल्या होत्या. 6व्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली 22ची. उर्वरित 5 बॉल. स्ट्राईक वरती संकेत तयार. उजव्या हाताचा फलंदाज. इथे आपण पाहताय फुलटॉस बॉल होता. स्लॉक स्वीप करायचं होतं आणि निश्चितच फसलेला अंदाज. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात आणि घुटण्यावरती बसण्या वाचून काही पर्याय राहिला नाहीये आणि संकेतला हे मैदान अशा पद्धतीनं सोडावं लागेल. ही इज गॉन. एक सिंगल 22ची. उर्वरित आपण पाहिलं तर अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंवरती धावा किती बनतील मित्र हो. स्कोर कार्ड वरती टोटल आपण पाहिलं तर 57 बनल्यात. आता इथून कशा पद्धतीनं पुढे डाव सरकवला जाईल. उर्वरित 4 बॉलवरती धावा किती बनतील. नवीन बॅटर अक्षयला साथ देण्यासाठी पहिलाच बॉल. टोलवण्याचा प्रयत्न. निश्चितच कव्हर स्वीपरला ट्रॅव्हल होत असताना सिंगल कंप्लीट झाली आहे. एकच सिंगल मिळेल. स्वतःचं खातं खोललं. 1 धावेच्या मदतीनं धावफलकाला पुढे सरकवलं. बॅटिंग करत असताना अक्षय स्ट्राईक वरती येतोय. उर्वरित आपण पाहिलं तर अथर्वचे 3 बॉल शिल्लक आहे. धावफलकावरती 58 बनल्यात. 58 टू विन. हा सामना आपण पाहिला तर
या संघातील या सामन्यातील विजयी संघ आणि त्यांच्या विरोधात टीम उतरेल अर्थातच आग्री वॉरियर्स खांडस. बॅटची कडा लागली, फिल्डर सज्ज आहे आणि त्यानं टिपलाय झेल. फलंदाज माघारी परतत असताना झालाय फेल. 6वं षटक आक्रमक विकेट. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना स्कोर कार्ड स्थिरावलेला आहे. अतिशय उत्तम गोलंदाजी आदर्शच्या माध्यमातून आणि नक्कीच आदर्शवत कामगिरी तो पार पाडतोय. बिग फाईट मुकाबला मैदानात पेश होत असताना आणि या सामन्यातील या इनिंग मधील 2 चेंडू शिल्लक आहेत. कशा पद्धतीने 2 चेंडूंचा सामना केला जाईल. न्यू बॅटर गणेश इथे फटका खेचलाय. ऑन साइडला चाललाय चेंडू, सीमारेषेच्या दिशेनं सिंगल कंप्लीट झाली. थोडं फंबल आणि त्यानंतर 2 धावा सुद्धा इथे कंप्लीट केल्या. स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक 60 झालं. धावफलक जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं सजलंय. धावफलक आपण पाहिलं तर सन्मानजनक धावसंख्या बनली आहे. स्कोर कार्ड वरती नजर मारली तर आपण पाहताय फायटिंग टोटल उभं राहिलंय. 60 धावा धावफलकावर. लास्ट बॉल, शेवटचा अंतिम चेंडू येतोय. शेवटच्या षटकाचा शेवटचा बॉल. गोलंदाज आदर्शनं आदर्शवत कामगिरी केली आहे. गणेश इथे टोलावलाय जोरदार. स्क्वेअर लेगला फिल्डर दूरवरनं येतोय, पकडलाय, फेकलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2च धावांवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्यानंतर तब्बल बनल्या. चेक करायचंय, 1 शॉट चेक करायची. ओके, 1 धाव शॉट आहे की नाही हे तिसरे पंच आमचे चेक करतील. 2 धावा पूर्ण झाल्यात की नाही हे चेक केलं जाईल. या ठिकाणी मंचावरती आदरणीय सचिनदादा धुळे, कुमारदादा मिनमिने, जगदीशदादा म्हसकर, रोशनदादा जाधव आणि गिरीशदादा पवार ही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर इथे मंचावरती आदरणीय रुपेशजी घारे साहेब उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. आयोजन समितीच्या वतीनं हा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. आदरणीय रुपेशदादा घारे, आपण या. आपला शुभ सन्मान त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही करतो आहोत. 2 धावा कंप्लीट झाल्या सर. 62 बनल्या आणि 63चं लक्ष असेल. या ठिकाणी रुपेशदादा घारे यांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. आयोजन समितीच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. मान्यवर तुकारामदादा झांजे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. रुपेशदादा घारे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मंचावरती विजयदादा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती आहे आपण या. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी विजयदादा पाटील मंचावरती उपस्थित आहेत, ज्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. मधुकर दादा हरड, मी आपणास विनंती करतोय आपण या. आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. विजयदादा पाटील यांचा सन्मान.
त्याचबरोबर मंचावरती आदरणीय मनीषजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. मनीषदादा जाधव यांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. मनीषदादा जाधव आपण या, आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. या ठिकाणी आदरणीय सचिनदादा धुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिनदादा धुळे यांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. आयोजन समितीच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. इथे सचिनदादा धुळे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. शुभ सन्मान पार पाडले जात आहेत. आलेल्या सर्व अतिथीगणांचा मान सन्मान आपण करतो आहोत. सचिनदादा धुळे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार A1 जोडी नितीनदादा झांजे आणि प्रशांतदादा झांजे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. पहिलाच बॉल कडक मारलाय, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. थँक्यू डीजे. 2 मिनिटं बघतो. या ठिकाणी मंचावरती कुमारदादा मिनमिने उपस्थित आहेत. कुमारदादा मिनमिने यांचा सन्मान केला जात आहे. पहिलाच सर्व आदरणीय पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. कुमारदादा मिनमिने यांचा सन्मान आपण करतो आहोत. मैदानात चेंडू पाठवा. त्याचबरोबर आदरणीय जगदीशदादा म्हसकर या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढचा सन्मान जगदीशदादा म्हसकर या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचा शुभ सन्मान आपण करूयात. स्पर्धेचे आधारस्तंभ A1 जोडी प्रशांतदादा आणि नितीनदादा झांजे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. त्याचबरोबर आदरणीय रोशनदादा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभ सन्मान केला जाईल. आणि मान्यवर आदरणीय गिरीशदादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. गिरीशदादा पवार यांचा सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर इथे मंचावरती आदरणीय रघुनाथजी जोशी मान्यवर उपस्थित आहेत. दादांचा शुभ सन्मान आपण करूयात. रघुनाथ दादा जोशी यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मान्यवर रामदासजी दुर्गे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. सर्व ऑनलाईन जोडले गेलेल्या प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आहोत. मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होणं हे आपल्यासाठी प्रार्थनीय आहे. या अनुषंगानं थोडंसं समालोचन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाहीये. कट केले, फटका चांगला आहे. थर्डमॅनला पार करत असताना चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाहीये. कट केले, फटका चांगला आहे. थर्डमॅनला धावफलकावरती टोटल 17 बनल्यात. 17 ऑन बोर्ड, 17 धावा धावफलकावरती. इथे मंचावरती आदरणीय यशवंतजी दुर्गे या ठिकाणी उपस्थित आहेत. यशवंतजी दुर्गे यांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत.
सर्व उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. सर्वांचं स्वागत चौकार षटकारानं होतंय आणि निश्चितच समालोचन कक्षामध्ये आपल्या सोबत आदरणीय अजिंक्य भोड सर आपल्याला जोडले जात आहेत. धन्यवाद. सर्व उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. सर्वांचं स्वागत चौकार षटकार. जशी मॅचला सुरुवात झाली ना तसा बरसला फलंदाज कर जो अलीकडच्या 2 मॅच मध्ये शांत होता ना, आता त्याची जबरदस्त बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर डॉट बॉल आला, पुन्हा एकदा नो बॉलवरती आक्रमण त्याने केलं आणि तदनंतर आपण पाहतोय लगातार चाललेले हे 2 चौकार. 4 बॉलमध्ये धावा झाल्यात 10 फलकावरती 21. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, उंचाई जास्त आणि लंबाई कमी, महत्वाची विकेट. फलंदाज आकाश गायकर या चेंडूवरती होईल झेलबाद. दहा फलकावरती 21. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, उंचाई जास्त आणि लंबाई कमी. थँक्यू रिजे. या ठिकाणी आपण पाहतोय की महत्वाची विकेट त्या ठिकाणी गमावली आहे. फलंदाज आकाश गायकरला तिथून परतीचा प्रवास करावा लागला आणि आता नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज विनू कोतेकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विनू कोतेकर हा फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जबाबदारीचं क्रिकेट त्याला आता इथून पुढे खेळावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय संदीप वीर, ज्यांनी नुकताच माथेरान प्रीमियर लीग गाजवली होती. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती सगळ्यात जास्त मित्र म्हणून वेगवान हा गोलंदाज त्या संपूर्ण प्रीमियर लीगमध्ये राहिला होता आणि त्याच गोलंदाजावरती आक्रमण या ठिकाणी केलं. या षटकामध्ये आकाश स्वतःला सिद्ध करत त्याची बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. जबरदस्त बॅटिंग, चौफेर फटकेबाजी त्याने या पहिल्या ओव्हरमध्ये केली आणि या सिंगलच्या मदतीनं शेवटच्या बॉलवरती मिळते सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोचेल. एकूणच 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 22 धाव आहेत त्या 10 फलकावरती. 1-22 ही स्थिती आहे या मॅचमध्ये. आपण पाहतोय 222, 222, 111 वासरे खोंडा परिसर या टीमची. या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. 10 फलकावरती धावा आहेत त्या एकूणच स्कोर कार्डवरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 22 या धाव संख्येवरती. आता येणारे 30 चेंडू आणि 41 धाव संख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पंकज त्या ठिकाणी तयार आहे. वेगावरती स्वार झाला. चेंडू पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षकाचा बेत घेणारा चेंडू. फलंदाज वेणूला त्या ठिकाणी बीट करत यष्टीरक्षकाचा बेत म्हणजे डॉट बॉल या ठिकाणी येतोय. 10 फलक स्थिरावेल ते 22 या धावसंख्येवरती. सुरुवात काय केली होती, दमदार सुरुवात, आक्रमकता फलंदाज आपण आकाश गायकरची पाहिली होती. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटन अगदी पायाच्या मधोमध. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय. वेणू कोतेकरच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय पंकज बडवल टीमचा हा गोलंदाज. बडवल एक्सप्रेस या नावानं
त्याला संबोधलं जातं, त्याची ओळख आहे आणि त्या ओळखीप्रमाणे त्याची गोलंदाजी देखील चालू आहे. बघा बेल्स त्या ठिकाणी लाईट ब्लिंक करत होत्या, पंच लगेच त्या ठिकाणी पोहोचले. लगातारचे 2 चेंडू डॉट. विनू कोतेकरच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी चालू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पंकजला पाहतोय. पंकज मस्कर तयार आहे. 2 चेंडू लगातार डॉट आलेत. विनू थोडासा मित्र म्हणेन संभ्रमात त्याला पाडलंय. विचारपूर्ण बॅटिंग त्याला आता इथून पुढे करावी लागेल, परंतु सध्या दडपण त्याच्यावरती देखील आहे. बॉल तयार आहे. आज चांगला स्ट्रोक, फटका देखील दमदार. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. एकच धाव या चेंडूवरती मिळतीये. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 23 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली केली होती, परंतु सुरुवातीतलं सातत्य टिकवणं, सुरुवात करणं अगदी सोपं आहे, परंतु सुरुवातीतलं सातत्य टिकवणं ते क्रिकेटमध्ये थोडंसं कठीण. सुरुवात 5 बॉलमध्ये दमदार झाली होती, 4 बॉलमध्ये दमदार झाली होती. 5व्या बॉलवरती महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी गमावली. फलंदाज आकाश गायकर बडी मसली जालमध्ये अडकली आणि तिथून आपण पाहतोय धाबा जमवण्यासाठी थोडा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. डावकुऱ्या त्याचा फलंदाज आता सौरभ जाधव ऑन स्ट्राईक वरती आहे. कोंदिवडे गावचा हा सितारा डावकुऱ्या त्याचा फलंदाज, एक विध्वंसक फलंदाज. एज लागली आणि तदनंतर यष्टिरक्षकाचा भेद, महत्वाची विकेट. फलंदाज सौरभ जाधव या चेंडूवरती होईल झेलबाद. कोंदिवडे गावचा हा सितारा डावकुऱ्या त्याचा फलंदाज, एक विध्वंसक फलंदाज. एज लागली आणि तदनंतर यष्टिरक्षक खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि त्या स्पर्धेमधील अगदी काठेभरा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही अगदी लुजर लुजर टीम एकमेकांच्या अगेन्स्ट फाईट देत असताना पहिलं षटक थोडंसं मागडं होतं. फिल्डिंग करत असताना आपण त्या ठिकाणी पाहिलं श्री 11 बादशाह वॉरियर्स वंजारपाडा या टीमसाठी, परंतु तदनंतर आपण पाहतोय जसा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पंकज मस्कर आला ना, त्याने या मॅचमध्ये जान ओतली आहे. स्वतःला तो त्याने सिद्ध केलंय आणि चांगली गोलंदाजी त्याच्या आत्तापर्यंत राहिलेली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पंकज तयार असेल. 4 बॉल आपण पाहतो आत्तापर्यंत त्यांनी टाकलेत. 4 बॉलमध्ये केवळ एकच धाव त्यांनी खर्ची केली आहे. बडबल गावचं नाव अगदी संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अग्र क्रमांकावरती घेऊन जाणारा हा गोलंदाज बडवल एक्सप्रेस. आणि खरोखर वेग या गोलंदाजाकडे प्रचंड आहे. अचूकता त्यानं साधली आहे. बॉल तयार. पॉपेक यॉकर अगदी बॅट आणि पायाच्या मधोमध टाकला. चेंडूला अगदी आपण पाहतोय थोडीशी उचली नसती घेतली ना तर एष्ट्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्या असत्या, परंतु काय गोलंदाजी, आपलातून गोलंदाजी, अप्रतिम, लाजवाब. वेगावरती स्वार होत प्रत्येक चेंडू तो टाकतोय. अचूकता, अचूक टप्पा, अचूक वेग आणि गोलंदाजीवरती असलेलं नियंत्रण त्याचं फार चांगलं राहिलंय. अलोंग दी कार्पेटचा पटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. वाईडिश लॉंगॉनवरती चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळेल केवळ एक. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते एकूणच 24 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये केवळ आणि केवळ 2च धावा खर्च केल्या त्या गोलंदाज पंकज मस्कर या गोलंदाजानं. आणि जी इकॉनॉमिकल गोलंदाजी हातलायची होती ना पहिल्या ओव्हरमध्ये, त्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पंकज मस्करला स्वतःला सिद्ध करत त्याची प्रसिद्धी मिळवणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली. एक महत्त्वपूर्ण विकेट देखील त्याने प्राप्त केली. परतीचा प्रवास तिथून करावा लागला तो सौरभ जाधवला. पहिल्या षटकामध्ये परतीचा प्रवास करावा लागला तो आकाश गायकरला. आणि आता डाबाला सावरण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. विनू कोतेकर आणि त्याच्या सोबतीला अजय शिर्के. वासरेकोंडा
परिसरातील मित्र म्हणून एक ताकदवर खेळाडू आहे. सांशी गावचा हा हुकमी एक्का मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करेल का? कर्जत टेनिस बॉल क्रिकेटमधील मित्र म्हणून या बाहुबली या नावाने या खेळाडूला संबोधलं जातं, परंतु स्वतः आता मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत उभा राहून या 63 धावसंख्येचा पाठलाग तो या ठिकाणी करून देईल का, हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय गोलंदाज संकेत बाबरे, संघाचा कॅप्टन. यावेळेस एज लागली, आतली कडा चाटून खऱ्या अर्थानं शॉट स्क्वेअर लेग वरती स्वतः यष्टीरक्षक त्या ठिकाणी पोहोचले. एकेरी धाबेच्या मदतीनं धाबफलक जाऊन पोहोचल ते 25 या धाबसंख्येवरती. एका धाबेला देखील महत्त्व देणं गरजेचं आहे, परंतु एकात दोन मोठे फटके पर षटकामध्ये येणं तितकंच इम्पॉर्टंट बनलंय या मॅचमध्ये. पहिल्या मॅचमध्ये देखील निसट्टा विजय आपण त्या ठिकाणी पाहिला. ब्लाइंड स्ट्रोक, चेंडूवरती नजरच नाहीये आणि त्या कारणास्तव आपण पाहतो यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू, फलंदाज विनू कोतेकरला बीट करून चेंडू यष्टीरक्षकाचा वेध त्या ठिकाणी घेतला. डॉट बॉल येईल आणि धावफलक स्थिरावेल ते 25 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी, बॉलिंग ट्रॅकवरती आलाय संकेत बाबरे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल तर एकूणच 26 या धावसंख्येवरती. धावा जमवण्यासाठी आता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय आणि तशी गोलंदाजी देखील राहिलेली आहे मॅचमध्ये. आपण पाहतोय अचूक टप्प्याची गोलंदाजी करतायत. आत्तापर्यंत आपण पाहतोय एकही अवंतरची धाव खर्ची केली नाही. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं एक नो चेंडू आला, परंतु तिथून पुढे चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साईडमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. वायडिश लॉंगॉनवरती चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगलला दिलेलं प्राधान्य आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 27 या धावसंख्येवरती. हा कडवं आव्हान आपण या ठिकाणी पाहतोय आता. पुन्हा एकदा या ठिकाणी येईल डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता धावचीच स्वरूपात त्या ठिकाणी विकेट गमावतोय. विकेट सॅक्रिफाईस केली फलंदाज विनूनं. जो विश्वास दाखवला होता ना, अगदी वन डाऊनला त्याला पाठवलं होतं, परंतु त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी त्याला करता आली नाही. आणि नक्कीच आपण पाहतोय ना की या मॅचमध्ये ज्या पोझिशनला अजय शिर्केला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं होतं त्यावेळी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नाही आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय त्या विपरीत आता पासे पडले जात आहेत. 27 धावा फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी संकेत बाबरे, संघाचा कॅप्टन. परंतु हा दमदार स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये अगदी ब्लॅक स्क्रीनच्या वरून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंडचा येतोय. हा लाजवाब षटकार. सत्तावीस धावा फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी संकेत बाबरे, संघाचा कॅप्टन. परंतु हा दमदार स्ट्रोक समोर दिशेमध्ये अगदी ब्लॅक स्क्रीनच्या चा करायचा होता पाठलाग. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 18 आणि विजयासाठी गरज आहे ती 30 या धावसंख्येची. धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय केदार भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चिंचवली गावचा हा सितारा मागच्या मॅचमध्ये अक्षरशः बरसला होता, परंतु जशी केदार भगतची विकेट प्राप्त केली तिथून विजयाचे द्वार खुले झाले. परंतु या मॅचमध्ये ती चुकी करेल का की त्याच्या विपरीत
शेवटपर्यंत विकेटवरती तळ टोकत या मॅचला तो फिनिश करेल. त्याच्या सोबतीला संघाचा कॅप्टन आपण पाहतोय अजय शिर्केला. परंतु या मॅचमध्ये आता जे दुसरा षटक टाकले ना पंकज मस्करनं, भडवल एक्सप्रेस या नावानं संबोधला जाणारा हा गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती त्याच एंडनं तो तयार आहे. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर फिरवलाय, गोलीच्या वेगाने बॉल चाललाय डीप मिड विकेटवरती, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं, सिंगलच्या साह्यानं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 34 या धावसंख्येवरती. 17 चेंडू आणि आता 29 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 17 बॉल 29 धावा, 29 धावा 17 चेंडू. शेवटचं समीकरण येऊन टेपलंय. या मॅच मध्ये कोण जिंकेल आणि कोण हारेल हे सांगणं कठीण आहे. हे षटक फार महत्वपूर्ण असेल. चांगला चेंडू वेगावरती स्वार झाला. फलंदाज अजयला आपण ऑन स्ट्राईक वरती पाहतोय. बाहुबली ही उपमा आपण जरूर या खेळाडूला दिलेली आहे. बॅटमधून धावा येत असताना सातत्यपूर्वक अजयच्या आपण पाहिलेत कित्येक मैदान आपल्या बॅटिंगच्या जोरावरती त्यांनी गाजवली आहेत. परंतु आता त्याला स्वतः खरा उतरायचंय. तर या मॅच मध्ये 2-2 1-11 वासरे कोंडा परिसर या टीमला जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल ना, तर फलंदाज अजय शिर्केला मैदानाच्या आतमध्ये बरसणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पंकज मस्कर. पंकज मस्कर तू कुछ तो कर. आणि या मॅच मध्ये जर पंकज मस्करनी चांगली गोलंदाजी केली, या षटकामध्ये जर अचूक टप्पा गोलंदाजीवरती नियंत्रण त्यांनी ठेवलं, तर धाबा तो वाचवू शकेल. बॉल तयार. थोडंसं वेधता येत आहे. दोन्ही खेळाडू आपण पाहतोय तयार नव्हते. या अगोदर बॉलर तयार नव्हता, आता बॅट्समन तयार नाही आहेत. कारण की मॅच मध्ये आपण पाहतोय ट्विस्ट. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. पटका चांगला आहे, परंतु त्यापेक्षाही मी तर म्हणेन चेंडूची फेकी अचूक होती. सन्मान देण्याशिवाय कोणताही पर्याय फलंदाज अजय शिर्केकडे नव्हता. सन्मानपूर्वक खऱ्या अर्थाने या चेंडूला हाताळलं. रक्षात्मक हा स्ट्रोक होता. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीने समीकरण आता बदललं जाईल. शेवटचे 15 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ते 28 धावसंख्येची. हा चांगला फटका, परंतु त्या ठिकाणी प्रॉपर टायमिंग झालं नाही. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क त्या ठिकाणी होत नाहीये. एकच धाव मिळेल सिंगलच्या मदतीनं. धाव फलक जाऊन पोचल ते 36 या धावसंख्येवरती. 36 धावा धाव फलकावरती आहेत. प्रयत्नांची परिकष्टा या मॅच मध्ये करावी लागेलच जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल वासरे कोंडा परिसर 1-11 या टीमला. तर इथून अजय शिर्केला चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु या मॅच मध्ये जिंकायचं असेल वंजारपाडा या टीमला, तर खऱ्या अर्थानं गोलंदाजी जशी चालू आहे ना, जी गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला गोलंदाज पंकज मस्कर, परंतु क्षेत्ररक्षकांनी देखील हे ध्यानात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथून एक एक चूक तुम्हाला खऱ्या अर्थानं 365 दिवस या स्पर्धेची KPLची कर्जत प्रीमियर लीगची वाट पाहायला लावू शकेल. त्याकरता एक एक चूक फार महत्त्वपूर्ण असेल. कोणतीही चूक तुम्हाला या मैदानापासून बाहेर सोडेल. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय पंकज मस्करला. अगदी कमी पावलांचं त्याचं रनअप, परंतु त्याच रनअपमध्ये आता थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर दोन्ही खेळाडूंवरती आहे. बॅट्समनवरती देखील तितकंच आहे आणि गोलंदाज पंकजवरती देखील. पुन्हा एकदा ऑन साईडमध्ये फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर अजय मैदानाच्या आतमध्ये करतोय, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क तितकासा प्रॉपर होत नाहीये. एकच धाव मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं स्कोरकार्ड जाऊन पोहोचेल ते 39 या धावसंख्येवरती. येणारे शेवटचे आता 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 24 धावसंख्येची. 12 बॉल 24 धावेंचं आता शेवटचं इक्वेशन या ठिकाणी उरलंय. 12 बॉलमध्ये 24 करायचे असतील तर पर षटकामध्ये 12.00ची सरासरी गाठणं अपेक्षित असेल. आणि जर एकात दोन मोठे फटके पर षटकामध्ये म्हणजे येणाऱ्या 12 बॉलमध्ये जर 4 षटकार लगावले तर ही मॅच सोपी होईल. त्यापेक्षा ते 4 मोठे फटके वाचवले तर वंजारपाडा संघ देखील या मॅचमध्ये कुठेही कमी नसेल आणि ते 4 मोठे फटके वाचवतील की त्या विपरीत
धाबसंख्येचा पाठलाग करत असताना एकात दोन मोठे फटके पर षटकामध्ये घेत सिंगल डबलला प्राधान्य देत ही मॅच अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन जाईल अजय शिर्के आणि त्याच्या सोबतीला केदार भगत डीजे. ब्रदर्स आयोजित ही स्पर्धा कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन मान्यतेनुसार कर्जत प्रीमियर लीग 2026 पर्व 90 तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती बसलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. खूप चांगली स्पर्धा चारही बाजूने आपण पाहतोय की स्टँड उभारण्यात आल्यात. समोरच्या दिशेमध्ये आपण अभिनव भारत स्टँड त्या ठिकाणी पाहतोय. तदनंतर त्याचबरोबरीनं नवजवान भारत स्टँड आपण त्या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थानं खूप चांगली संकल्पना आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत. फंबल बॉल जाईल अगदी हाताला स्पर्श करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रेट ड्राईव्हचा आज चौकार. खूप चांगली संकल्पना आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली आहे. त्या चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत. फंबल तर आपण उल्लेख करत होतो, परंतु जर ते फटके मारले तर 111 वासरे कोंडा परिसर या मॅच मध्ये आपला पगडा भारी ठेवेल. जबरदस्त फटका. बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजय शिर्केच्या बॅट मधून येतोय हा लाजवाब षटकार. वासरे कोंडा आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर तुमच्या यशाला पर्याय नाही. आणि ते यश गाठणारी बॅटिंग करतोय अजय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. टॅपिंग क्रिकेट एकदा त्या ठिकाणी कंप्लीट. एक चूक आपण या अगोदरच उल्लेख केलं होतं की 365 दिवस तुम्हाला KPL ची वाट पाहण्यासाठी लावू शकेल आणि तीच चूक गेली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि जो त्या ठिकाणी चौकार गेला ना स्ट्रेट ड्राईव्हचा, तिथून लगेच दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. 50 धाबा पलकावरती विजयासाठी अजूनही 13 धाबसंख्येची गरज आहे. शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असेल ते 9 आणि विजयासाठी गरज आहे ती 13 धाबसंख्येची. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज संकेत बाबरेला आपण पाहतोय. फटका दमदार. एलिव्हेशन देखील तितकंच चांगलं. आणि या मॅच मध्ये केदार भगत सांगतोय की ही मॅच अजून संपलेली नाही, कारण अजून आम्ही जिंकलेलो नाही. ठोक डीजे. पुन्हा एकदा हा चांगला फटका. बॉल चाललाय पाईन लेग सीमा रेषा पलीकडे. उर्वरित 3 चेंडू चांगले टाकायचे होते परंतु ते टाकले नाही. षटकार आला आणि तदनंतर आला चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 60 या धावसंख्येवरती. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 7 आणि विजयासाठी गरज आहे 3 धावसंख्येची. चांगली बॅटिंग फलंदाज
केदार भगतच्या बॅटमधून आलेले एक षटकार एक चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू येणारे शेवटचे निर्णायक आता 6 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 3 धावसंख्येची. 6 मध्ये 3 धावा वाचवणं तितकीशी सोपी गोष्ट नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. 6 मध्ये 1 धाव वाचू गेलीये या क्रिकेटमध्ये, वाचवली आहे, तर 6 मध्ये 3 धावा वाचवणं जास्त कठीण नसेल. मयूर पिसेकर यांची बदलापूरची स्पर्धा जगन्नाथ स्मृती चषक आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने कडावच्या नितू मालीनं 6 बॉलमध्ये 1 धाव वाचवली होती जाई टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना. आणि या मॅचमध्ये 6 मध्ये 3 वाचवायचे आहेत. जर चमत्कारी गोलंदाजी झाली ना तर 6 मध्ये 3 धावा देखील वाचू शकतील गोलंदाज, परंतु आपल्या आतमध्ये असणारा कॉन्फिडन्स, आपल्या खऱ्या अर्थानं आपला आत्मविश्वास जर बळकट असेल ना तर या धावसंख्येचं संरक्षण देखील होईल. 6 बॉल 3 धावसंख्येची गरज. वंश 11 वासरेकोंडा परिसर या मॅच मध्ये जिंकेल की त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय श्री बादशाह वॉरियर्स वंजारपाडा. अजय शिर्के ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. जबरदस्त बॅट्समन. सुरुवातीलाच मी उल्लेख केलं की कर्जत परिसरातील बाहुबली म्हणून या नावानं त्याला ओळखलं जातं. लांब लचक षटकार, कित्येक स्पर्धेमध्ये कमी बॉलमध्ये त्याच्या 50s देखील आम्ही जवळून पाहिल्यात आणि तोच फलंदाज ऑन स्ट्राईक वरती. 6 मध्ये आता 3 करायचे आहेत. समजदारीचं क्रिकेट अजय खेळणार की MS धोनी स्टाईलनं या मॅचला तो फिनिश करेल. सौरभ बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 6 मध्ये त्याला 3 धावा वाचवायचे आहेत. चमत्कारी गोलंदाजी आता या मॅच मध्ये त्याला करावी लागेल. जर 6 मध्ये 3 वाचवायचे असतील तर आघाडीचे 2-3 चेंडू त्याला चांगले टाकावे लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सौरभ तयार. पहिलाच बॉल टॅपिंग क्रिकेट. 1 धाव कंप्लीट. 5 बॉल आणि विजयासाठी आता 2 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 5 बॉल आणि 2 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. जर सामना बरोबरी सुटला, टाय झाला तर सुपर ओव्हर असेल आणि पहिली सुपर ओव्हर आपल्याला या KPL मधील पाहायला मिळेल का? येणारे शेवटचे 5 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 2 धावसंख्येची. KPLचा थरार आपण या ठिकाणी अनुभवतोय. डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल. कहाणी में ट्विस्ट. डॉट बॉल आल्याच्या नंतर आता थोडंसं प्रेशर वाढेल. वंश 11 वासरेकोंडा परिसर या टीमवरती 4 बॉल आणि आता 2 धावसंख्येची गरज. हे घवघवीत यश आपण पाहतोय ना. प्रशांतदादा झांजे आणि नितीनदादा झांजे यांनी ऑर्गनाइज केलेली या स्पर्धेचे प्रणेते आणि त्यांचा जय जयकार होत असताना, परंतु हा दमदार स्ट्रोक थांबेल तर तो केदार भगत कुठे, आणि त्यांनी ठोकलाय हा विजयी षटकार आणि या षटकाराच्या मदतीने हा सामना जिंकलाय वंश 11 वासरेकोंडा परिसर या टीमनं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल अजय शिर्के. बॅटिंग करत असताना धावा जमवल्या एकूणच 24 12 बॉलमध्ये आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट ज्याने प्राप्त केल्या. तो ठरतोय अजय शिर्के या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला अजय, टॉस करण्यासाठी देखील आपण या आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी देखील आपण त्वरित या ठिकाणी यायचंय.